जर ज्ञानाची शुद्धोरी आपल्या बरोबर असेल आणि आपण जर निर्भयपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा धाडस आपण करू शकू, तर जगामध्ये भारतातल्या कुठल्याही युवकाला महेश मांजरेकरच्या सिनेमासारखी हिंमत असेल तर अडवा, असं कुठलाही युवक भारतातला म्हणू शकतो. पण दोन्ही उदाहरणं, जर आपण निर्भय असू तर झेंडा सिनेमाचे जी टीम आहे ते निर्भयपणे उभे राहू शकले नाहीत असं वाटतंय. ते निर्भयपणे उभे राहिले असते, माघार घेतली नसती, तर कदाचित पूर्ण जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली असती आणि थिएटर्स खचून भरले असते. कारणं बरीच असू शकतात, पण त्यांनी स्वतःचं एक उदाहरण समोर ठेवलं असतं बाकी सर्व निर्मात्यासमोर, आणि राजकीय सेन्सॉरच्या प्रथेविरुद्ध जर ते निर्भयपणे उभे राहिले असते तर कदाचित वेगळा रिझल्ट असता. त्याचबरोबर शिक्षणाच्या आईचा घो या सिनेमाला सुद्धा नावाबद्दल काही संघटनांनी विरोध केलाय, पण आतापर्यंत तरी महेश मांजरेकर निर्भयपणे त्याला सामोरं जात आहेत आणि छातीठोकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की मी बदलणार नाही. तर निर्भयपणे कुठल्याही परिस्थितीला जर आपण सामोरं गेलो ज्ञान पाठीशी बाळगून, तर आपण नक्कीच विजयाच्या पताका लावू शकू. स्वामी विवेकानंदाचं ह्या दोन गोष्टी जरी घेऊन आपण, बाकी गोष्टी खूप आहेत, पण या दोन गोष्टीची शुद्धोरी जरी आपण घेऊन वाटचाल केली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू. मागच्या 2-3 किंवा 5-6 दिवसामध्ये आत्महत्याचं एक प्रमाण खूप वाढलेलं आहे. दररोज 5-5 आत्महत्या होत आहेत. मला सांगावंसं वाटतंय की आत्महत्या करणं सुद्धा एक दुर्बलतेचं लक्षण आहे. आलेल्या परिस्थितीला निर्भयपणे सामोरं जाणं हेच त्यावरचा उपाय आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना जे काय शिक्षणाच्या पद्धतीमुळे असो किंवा आणखी काय कारणामुळे असो दडपणाखाली जगत असतील, अभ्यास करत असतील, तर माझं छोटीशी माझी तेवढी उंची नाही आव्हान करण्यात की, पण त्यांनी निर्भयपणे परिस्थितीला सामोरं जाऊ. आत्महत्या हे त्याचं सोल्युशन नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.